वर्षाव करावा आणि सहर्ष स्वागत करावं. सर्वांनी पाकळ्यांचा वर्षाव करावा, गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करावा. नमस्कार नमस्कार नमस्कार, सुस्वागतम. मी सुदेश पाटील, रत्नाकर कपिलेश्वरांचा ज्येष्ठ जावई. पण ज्येष्ठ जावई हे का बोलावं, मी त्यांचा मोठा मुलगाच आहे ॲक्च्युली. त्यांनी तसं आपलं रिलेशनच ठेवलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी आई आणि बाबा जातील त्या ठिकाणी नंदनवनच फुलवतील, हे तुम्हाला माहिती आहे. आजचा दिवस हा आई आणि बाबांच्या वैवाहिक सहजीवनातील सगळ्यात खास दिवस आहे. कारण आज त्यांचा लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. वयाची 50 वर्ष आणि लग्नाची 50 वर्ष, जमीन आसमानाचा फरक आहे याच्यामध्ये. आज आपण त्यांचे अभिनंदन करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. वेळ 11 वाजची होती, थोडासा फरक झाला, पण डेफिनेटली एंटरटेनमेंट होणारच आहे त्याच्यामध्ये. या 50 वर्षाच्या प्रवासात त्यांनी एकमेकांना साथ दिली, प्रेम आणि आपुलकीने संसार फुलवला आणि एक सुंदर कुटुंब निर्माण केले. आज आपण त्यांच्या या प्रवासाला आदराने आणि प्रेमपूर्वक गौरवणे गरजेचे आहे. आई बाबांनी 50 वर्ष एकत्र राहून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि आपुलकीमुळे आज आपलं कुटुंब एकत्र आहे. त्यांनी नेहमीच आपल्या कुटुंबाला साथ दिली, अडचणींवर मात केली आणि आनंदाने संसार जगले. त्यांच्या कार्याची आपण प्रशंसा करतो. आज आपण त्यांचे सुखद आठवण त्यांच्याबरोबर आनंदित होऊया. या 50 वर्षात त्यांनी कितीतरी आनंद दिवस आणि काही कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं असेल, पण त्यांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली, समर्थ साथ दिली आणि या प्रवासात एक सुंदर कुटुंब निर्माण केलं आहे. त्यांच्या या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थोडं टाळ्यांच्या तुम्ही थँक्यू. कष्ट केले आणि खूप एकमेकांना प्रेम दिलं आणि त्याचे काही साक्षीदार आपण म्हणजे फोटो रूपाने त्यांच्याकडे संग्रहित केलेले आहेत आणि त्याची छोटीशी पीपीटी आम्ही तुमच्यापुढे सादर करीत आहोत. तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये मजा येईल, तुम्ही बघा.
आमचा पहिला ट्रेक हिमालयातला. लग्नाचा 25वा वाढदिवस. नीलांबरी रत्नाकर कपिलेश्वर सावर्डेकर, रत्नाकर व कादंबरी या दोघांची धाकटी कन्या. नमस्कार, मी सुशांत सावर्डेकर, रत्नाकर कपिलेश्वर कादंबरी कपिलेश्वर यांचा कनिष्ठ जावई आणि मुलगा म्हणू शकतो मी. आम्ही दोघं आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. बाय द वे, स्पीच काही रेडी केलेला नाहीये, आपण स्पॉन्टेनियसली बोलूया, कारण कार्यक्रम हा कौटुंबिक आहे. सो कौटुंबिक म्हटले आपली लँग्वेज पण ती कौटुंबिकच असली पाहिजे, आता फॉर्मल नको जास्त, बरोबर आहे? सो प्लीज गो हेड. मंडळी, आपल्या आथश्रीकरांमधील एक ज्येष्ठ सभासद श्री यतीन कार्यकर, आपण सगळेजण त्यांना मोठ्या लहान पडद्यावर बघून ओळखतोच, ते उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करते, सर प्लीज या. खरंच सगळ्यात प्रथम तर मी आथश्रीकरांचे मनपूर्वक आभार मानतो की मुंबईवरून पुणा हा जो त्यांचा प्रवास आहे तो आय थिंक एवढा साहजिक नव्हता किंवा एवढा सहज नव्हता, सोपा नव्हता, पण तो सोपा होण्याचे कारण मी असं म्हणू शकेन की आथश्रीकर, कारण तुमच्याशिवाय तो प्रवास सहज शक्य झाला नसता. तुम्ही ज्या तऱ्हेने आईबाबांना इमिजिएटली ऍक्सेप्ट केलं, ज्या तऱ्हेने आईबाबा तुमच्यामध्ये मिश्रित झाले, म्हणजे म्हणतात ना की पाण्यामध्ये साखर मिश्रित होते आणि ती कळतही नाही, तर तसंच असं म्हणेन की आईबाबा तुमच्या आथश्रीकरामध्ये ते समाविष्ट झाले, त्यामध्ये सामील झाले, ते खरंच अतिशय अतुलनीय होतं. आणि दॅट होल क्रेडिट गोज टू
ऑल अर्थश्रीकर. थँक्यू व्हेरी मच. आय ॲग्री सुशांत, कारण आयुष्याची ही सेकंड इनिंग मुंबईतून पुण्यात त्यांना ज्यावेळी यायचं होतं त्यावेळी जवळजवळ आम्हाला 5 वर्ष लागली. मी आणि माझी मोठी ताई रागिणी त्यांची ज्येष्ठ कन्या, आम्हाला 5 वर्ष लागली आई बाबांना कन्व्हिन्स करायला टू रिलोकेट टू पुणे. त्यातल्या सॉरी तुला थांबवतो, लालबाग परळ मधल्या राहणाऱ्या लोकांचं आणखी जास्त कठीण पडतं. लाईव्हली आयुष्य तिथे जगलेले आहेत. पण इथे आल्यानंतर बाबांकडनं हे वाक्य ऐकलं आम्ही की आम्हाला आता दुःख होत आहे की आम्ही का नाही 5 वर्षापूर्वी इथे आलो. तेव्हा जे आम्हाला सगळ्या मुलींना वाटलं ते खरंच अतुलनीय होतं. मंडळी, आपण कार्यक्रमात पुढे जाताना आता पुढील टप्पा आहे तो म्हणजे आईबाबांच्या आयुष्यात त्यांचा जो हा सहजीवनाचा 50 वर्षाचा प्रवास आहे, त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना जी मंडळी भेटली, नातेवाईक, मित्रमंडळी, त्यांच्यातील काही जणांना आम्ही विनंती करीत आहोत की त्यांनी स्टेजवर यावं आणि आईबाबांबद्दल न बोलता आईबाबांबरोबरचे त्यांचे अनुभव किंवा तेव्हाच्या मेमरीज त्यांनी रिकलेक्ट कराव्या अशी मी विनंती करते. आणि त्यामध्ये सर्वात प्रथम मी विनंती करेन माझा मामा श्री अनिल देशमुख, कारण आईला अगदी लहान असल्यापासून तोच ओळखतो आणि तोच तिच्या बरोबर होता. त्यामुळे मी स्टेजवर पाचारण करते श्री अनिल देशमुख यांना. आपल्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट अनिल मामाच्या हातामध्ये आम्ही एक एनव्हलप देऊ. यू कॅन हँड द एनव्हलप. मामा ये हे थोडंसं स्पॉन्टेनियस आहे. त्यांना कल्पना फक्त बोलायचं एवढं माहिती आहे, पण पिक्चर काय आहे हे त्यांना माहिती नाही. त्यामधलं थोडंसं स्पॉन्टेनियस आहे. मामाला वर येऊन एक एनव्हलप ओपन करायचा आहे आणि आय एम शुअर त्यांच्या आयुष्यात आपल्याला भरपूर प्रयत्न करणारे लोक भेटलेले आहेत त्यांना. जर का आम्ही सगळ्यांना बोललो तर मला वाटतं काल पूर्ण दिवसच निघून जाईल, म्हणजे दिवसही कमी पडेल. म्हणून काही सिलेक्टिव्ह लोकांना थोडंसं आम्ही घेतलं की जेणेकरून आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यामधला आपला एक त्यांचा आपल्याला टच करता येईल. तर त्या दृष्टीने आम्ही ते केलेलं आहे. सो येस, गो अहेड अनिल मामा. सो मामाला एक एनव्हलप दिलाय ज्यामध्ये त्यांनी एक फोटो ओपन केलाय अँड ही हॅज टू रिकलेक्ट द मेमरीज सराउंडिंग दॅट फोटोग्राफ. सो तो फोटो मी विक्रम तुला विनंती करते स्क्रीनवर सगळ्यांकरता. नाही, ते फोटोज थोडेसे हे झाले, ब्लर झाले तिकडे, त्यामुळे आपल्याला डिस्प्ले करता, पण फोटो आपण दाखवू शकतो. आईचा लहानपणीचा फोटो आहे हा. खास अनिल मामाने सिलेक्ट करण्याचं कारण अनिल मामा आणि आई ही दोघे एकत्र वाढलेले आहेत आणि त्यांच्या बरोबरचे एकमेकांबरोबरच्या बऱ्याच आठवणी आहेत आणि म्हणूनच हा खास फोटो त्यांच्याकडे मी घेतलाय. सुंदर नटलेली 5 वर्षाची कादंबरी. येस मामा, ओव्हर टू यू. आमच्या दोघांमध्ये फक्त 3 महिन्याचा फरक आहे. तो मावस भाऊ आहे, माझा सख्याच्या वर आहे. मी आणि रत्नाकरांनी एकदमच फ्लॅट घेतला अर्थश्रीमध्ये, पण ते सामावून गेलेत. मला अजून वेळ आहे. तर आता जुन्या आठवणी वगैरे आता फारच जुन्या झाल्या आहेत त्या. आज वी आर क्रॉस 72. सो आता त्याच्या 72 किंवा रात्र 50 वर्षापूर्वीच्या आठवणी सांगायच्या म्हणजे हॅलो हां, या जुन्या आठवणी सांगायच्या म्हणजे तुला आठवण करायला लागतं आणि म्हणजे अचानक बॉम्ब फोडला की तुला काहीतरी बोलायचं आहे. तर आता हा फोटो पाहिल्यानंतर हळदी कुंकू जेव्हा घरामध्ये करतात त्यावेळेला लहान मुली साधारण स्कर्ट वगैरे असं काहीतरी घालून नटतात. तर या ठिकाणी त्याला आईसारखं साडी नेसून नटायचं होतं आणि त्यामध्ये अगदी स्वतःचा फोटो काढून घेतला आहे आणि तिने ते एन्जॉय केलं आहे. आता आठवणी खूप आहेत. ॲक्च्युली हे दोघंही माउंटेनिंगवाले आहेत आणि आम्ही त्यातलं अजिबात नाही. फक्त एकदा त्यांच्याबरोबर आम्ही गेलो होतो ग्रुपमध्ये. मामा सॉरी, तुम्हाला थांबवतो थोडंसं. मी एक मिश्किल अनुभव लहानपणीचा, ट्रेकिंग मधला नको, ट्रेकिंगची आपली मंडळी दुसरी आहेत. एक मिश्किल कुठलाही एक अनुभव लहानपणीचा जिकडे तुम्ही दोघांनी एकत्र काहीतरी मजा केली असेल. आजोळी गेली असेल. आमचा आजोळ धुळ्याच्या पुढे एक 6 किलोमीटरवरती उबार कुंडाणा म्हणून आहे. तिथे आमचं खेडेगावात घर आहे माझ्या आजी आजोबांचं आणि आम्ही सगळे आजी आजोबांचंच आहे. तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी घरामध्ये खूप काही म्हणजे अशा आड वगैरे असायचं. त्याच्यानंतर मोठा वाडा होता तो. तर त्या ठिकाणी आम्ही खेळायचो वगैरे. तर ते त्यावेळेच्या म्हणजे आम्ही लहान बकऱ्या वगैरे त्यांच्याशी खेळणं किंवा तिथे आट्यापाट्या खेळणं वगैरे असं खूप काही तिथेच खेळलो. आजच्या मुलांसारखे ते लॅपटॉप खेळत नव्हते. त्यावेळेला मोबाईल नव्हता, लॅपटॉप नव्हता, त्यामुळे एकमेकांचा संवाद साधायचा
आणि आम्ही प्रत्येक सुट्टीला एकत्र जायचो. त्याच्यानंतर आम्ही यवतमाळला आम्ही सायकल शिकलो. तिथे असं ग्राउंड तो स्लोप होता, तिथनं आम्ही दोघेही सायकल शिकलो. त्याच्यानंतर आम्ही स्पेशली दिवाळीमध्ये अकोल्याला जातो, त्या ठिकाणी फटाके उडवायचो. असं खूप काही गंमत आम्ही लहानपणी केली आहे. पण आता त्याला बऱ्यापैकी दिवस आता पलटलेले आहेत. आता सगळे लॅपटॉप आणि मोबाईलवरती आलेत, त्यामुळे भेटणं हे फार जिकिरीचं होतं. आता इथे आल्यामुळे आमची भेट कायम होत राहते. आणि नाव दे आर एन्जॉईंग अथश्री. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. पण मी एक म्हणू शकेन मामा की अथश्रीमध्ये तुम्ही राहून असं बरंच काही एन्जॉय करतात जे बघितलेली, की इकडे संध्याकाळच्या वेळेला लोक एकत्र येतात, गप्पा मारतात, टेबल टेनिस खेळतात, स्नूकर्स खेळतात. सो यू आर अगेन एन्जॉईंग तुमचं ते बालपण आणि तुमच्या ज्या लहानपणीच्या गोष्टी आहेत तुम्ही परत एकदा ते एन्जॉय करताय तुमच्या उतरवया काळात. तर खरंच धन्यवाद आणि हॅट्स ऑफ टू यू ऑल ऑफ. थँक्यू मामा, थँक्यू व्हेरी मच. मंडळी, या टप्प्यावर आता पुढे जाताना जसं आता मी म्हटलं की अगदी लहानपणीच्या आठवणी सांगण्याकरता मामाला आम्ही पाचारण केलं होतं. त्यानंतर आईची कॉलेजमधली मैत्रीण, ज्यांच्या मैत्रीला 50 वर्ष पूर्ण झाले, आईची एकमेव अशी घट्ट मैत्रीण गुलाब मावशी, जी भाईंदरहून आपल्यामध्ये आज उपस्थित राहिली आहे. या फोटो संदर्भात असलेल्या तुझ्या आठवणी तुला सगळ्यांना सांगायच्या. या फोटोमध्ये त्या दोघींच्या मैत्रीला ज्यावेळी 50 वर्ष झाली त्यावेळी त्यांनी जी भेट घेतली त्या भेटीचा त्यांचा फोटो आहे. आणि खाली कॉलेजमधली जी आई आहे तिचा फोटो आहे. ओव्हर टू यू गुलाब मावशी. नमस्कार. पहिल्याची मी गुलाब केळेकर आणि आत्ताची सौ शीला अरुण. आमची मैत्री कॉलेजच्या पहिल्या वर्षाला झाली. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे यांच्या नावाप्रमाणे अथांग मंगलमय कादंबरीच होऊन जाईल एवढं सांगणं म्हणजे खूपच आहे. त्यांच्याबद्दल खूप ते प्रेमळ आणि एकमेकाला सांभाळून घेणार आहे. माझी आणि तिची मैत्री अशी झाली की तिने कुठून तिला हे झालं की मला फुलं आवडतात आणि ती एक दिवशी माझ्यासाठी गुलाबाचा फूल घेऊनच आली. आणि त्याच दिवसापासून माझी आणि तिची मैत्री सुरू केली. पूर्वीच्या दिवशी रोज डे, फ्रेंड्स डे असे नव्हते, पण त्यावेळेस तिने तसा माझ्याशी मैत्रीचा हे करून घेतलं आणि आमची मैत्री सुरू झाली. आणि हिरवा चाफा तसाच मला एक आंबा जो आवडतो, कधीतरी मी बोलली तिला तसा ते आंबा अजूनही माझ्यासाठी आंबा आणि फुलं नेहमी घेऊन येते जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो. आज जेव्हा मला तिचं म्हणजे जे आता मी रत्नाकर बद्दल बोलते, रत्नाकर एकदम अथांग, रत्नाकर जसा समुद्रासारखं अथांग असतो तसाच तो प्रेमळ आहे. संपूर्ण प्रेम त्याच्या शरीरामध्ये भरलेला आहे. आणि प्रेमाला भुकेलेली माझी मंगल तिने त्याला कधी हे केलं माहितीये का? तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल. सायकोलॉजीचा पेपर होता आमचा फर्स्ट इयरचा. 2.5 शब्दाचा 2.5 अक्षराचा जो अर्थ असतो तो तिने 2.5 तासामध्ये त्याला घेतला. आणि तिने त्याच्या म्हणजे तो किती प्रेमळ आहे की काय आहे. ती प्रेमाला भुकेलेली ती होती. माहेरी तिथं थोडंसं प्रेम कमी होतं, पण तिने ते बरोबर ओळखून जेव्हा मला सांगितलं तिने, तर मी म्हटलं अरे बापरे कसं काय हे करायचं. आणि मुलाचं घर बघायला जातात जे आई वडील किंवा बहीण, त्यावेळेस मी, माझी आई आणि माझा धाकटा भाऊ या मुलाचं घर बघायला आम्ही गेलो. आणि मग आम्ही परमिशन दिली त्या लग्नाला आणि मग यांचं लग्न झालं बरोबर आहे. परंतु त्या दिवशी तिच्या वडिलांचे खूप म्हणजे ताशेरे वगैरे मी खाल्ले की अरे तू पण हे केलंस असं तसं वगैरे. परंतु आजपर्यंत त्यांनी जी 50 वर्ष ती घालवली आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवावं, जे तरुण मुलं असतील त्यांनी म्हणा की कोणाचा संसार बरोबर होतो, नवरा बायको ह्यांनी आपली इगो सोडून नवऱ्याची बायकोची आणि बायकोची नवऱ्यानी जी इच्छा असते ती सांभाळून घेतली किंवा त्यांचे काही जे छंद आहेत ते आपण स्वतः पण जोपासले त्यांच्याबरोबर. रत्नाकरनी तेच केलं. तिला खूप प्रेम दिलं. तिच्या त्या इच्छा आकांक्षा प्रेमात न्हावून काढलं. अक्षरशः गरिबी होती,
पैसा नव्हता, सगळं काय होतं, मायेचा हात फिरवणारे कोणी नव्हतं त्यांना, तरी सुद्धा ते लोकांनी आपला संसार असा व्यवस्थित आणला की काय हे नाही. प्रेमविवाह असतो ना, लोक म्हणायची पहिले प्रेमविवाह कधीच सक्सेस होत नाही, पण ह्यांचा झाला. कारण ह्यांनी नुसतं प्रेम नाही केलं. जेव्हा प्रेम करायचं लग्नाच्या अगोदर प्रेम केलं, नंतर ऍडजस्टमेंट करून 50 वर्षाचा संसार पूर्ण केला. बरं त्यांनी तर केलाच, त्यांनी आपल्या आई वडिलांचं आणि सासू सासऱ्यांचे दोघांचेही हौस मौस केली. नवरा बायको करतात, पण ते काय म्हणते जबरदस्ती किंवा कर्तव्य म्हणून करतात. सासूचं म्हणा, आईचं म्हणा, अगदी बायकोसाठी करायला पाहिजे म्हणून, नवऱ्यासाठी करायला पाहिजे म्हणून. पण ह्या दोघांनी तसं नाही केलं, स्वतःहून तसंच केलं. आणि आता विशेष म्हणजे असं की त्यांनी त्यांच्या मुलींना पण ते संस्कार दिले. त्यांच्या मुली, त्यांचे जावई, मी अगदी सगळ्यांना हॅट्सअप करते. त्यांचं हे 6 जणांचं कुटुंब आहे, खूप सुंदर आहे, आदर्श कुटुंब आहे. आजकाल मुलं लोक म्हणजे परदेशात जातात, पण परदेशात गेल्यावर मुलं आई वडिलांना कधी बघत नाही. मुलगा येतो की आपलं कर्तव्य म्हणून, पण सूर कधी येत नाही. मुलगी येते पण जावई पण येत नाही, मनापासून येत नाही. पण इथे तसं नाहीये, ह्यांच्या प्रत्येक सुखा दुःखाला त्यांचा मुलासारखे जावई आणि मुली येतात. मला खूप अभिमान आहे सुशांतचा आणि सुदेशचा. त्या मुलींचा तर आहेच आहे, पण ह्यांनी जे संस्कार दिले, प्रत्येक आई वडील मुलांना संस्कार देतात. ते कसे चालवायचे हे प्रत्येक मुलींच्या हातात असतो. आईला दिले संस्कार ना, खूप छान वाटते मला. आणि माझी ही एक इच्छा आहे की यांचे जे 50 वर्ष झाली आहेत लग्नाची, असेच त्यांना जन्मोजन्मी यांची जोडी तशीच राहून दे प्रेमाने. आणि मला हे दोघंही मित्र जन्मोजन्मी मिळून दे. धन्यवाद, धन्यवाद जोशी, थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर साधारण लग्नाचे 25 वर्ष गाठण्याकरता आपण 100% जर म्हटलं ज्यांनी लग्न केलंय, तर त्यातले 22 ते 25% दाम्पत्य जे असतात ते लग्नाची 25 वर्ष एकत्र साजरी करतात. आणि त्याबरोबर लग्नाची 50 वर्ष, जशी रत्नाकर आणि कादंबरी आता करतात आपल्या सगळ्यांबरोबर साजरी, तशी फक्त 7% 7% ऑफ मॅरिड कपल्स they get the opportunity to celebrate the 50 years of their marriage. So here is a big round of applause to रत्नाकर and कादंबरी. आणि ही लग्नाची 50 वर्ष साजरी करताना त्यांच्या लग्नाला उपस्थित असलेले, कारण आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंड कळलं गुलाब मावशीकडून, तर लग्नाला उपस्थित असलेले असे प्रकाश मामा किंवा अनिल मामा आणि त्याबरोबर बाबांचे जुने मित्र विजय दाते हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यातील आईचे मामे भाऊ श्रीयुत प्रकाश काथे यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. आणि चुलत भाऊ माझे आजोबा डॉक्टर मोहनीराज काथे, आईचे वडील, यांनी कन्यादान केलं तेव्हाचा हा फोटो आहे. आणि त्या फोटोच्या संदर्भातल्या आठवणी मी प्रकाश मामाला विनंती करेन की त्या आठवणींना तू उजाळा दे. बिफोर यू स्टार्ट फक्त एकदा आजोबाबद्दल थोडीशी माहिती. सो मंगल किंवा कादंबरी काथे ही डॉक्टर मोहनीराज काथे जे ज्येष्ठ क्रांतिकारक होते आणि त्याबरोबरच ते डॉक्टरी सुद्धा सांभाळत होते. तसेच कुमुदिनी काथे ज्या सुद्धा मेडिकल प्रॅक्टिशनर होत्या, यांची कन्या कादंबरी काथे. आणि बाबांचे आई वडील शंकर आणि आशालता कपिलेश्वर, ज्यांचं मूळ बेळगाव आणि मग ते 1960 मध्ये रिलोकेट झाले मुंबईमध्ये. कपिलेश्वर ट्रान्सपोर्ट नावाचा एक बिझनेस होता त्यावेळी त्यांचा. आणि त्यांच्याबरोबर बाबा त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र बाबा 7वीत असताना मुंबईला रिलोकेट झाले, बरोबर, आणि त्यानंतर मुंबईत स्थायिक झाले. सो आई बाबा कसे भेटले आणि त्यांचं प्रेम कसं फुललं ते आपण नंतर पुढे पाहणारच आहोत. परंतु लग्नाला आईच्या घरून बराच मोठा विरोध होता आणि त्यामुळे त्या अनुषंगाने म्हणजे माझी आजी सौ कुमुदिनी काथे, आईची आई, ती लग्नाला तर आली होती, परंतु ती कन्यादानाला उभी राहिली नव्हती. ती वर्गात बसून होती. एका शाळेत लग्न होतं, पाटकर गुरुजी विद्यालय गोरेगाव इथे नंदादीप शाळेमध्ये. आणि दादा फक्त तयार झाले होते, कारण ते पुढारलेल्या मताचे होते. दादा म्हणजे माझे आजोबा बरेच पुढारलेल्या मताचे होते आणि त्यांनी खूप लवकर ऍक्सेप्ट केलेलं होतं. त्यामुळे दादांनी एकट्याने कन्यादान केलं. तो फोटो आता प्रकाश मामाला आपण दाखवला. आणि मग प्रकाश मामा ओव्हर टू यू.
तू आता उजाळा देऊ शकतो सगळ्या आठवणींना. धन्यवाद. सौ कादंबरी म्हणजे पूर्वजन्मीची मंगल काते यांच्या लग्नाला 50 वर्षापूर्वीचा जर काळ आपण लक्षात घेतला तर प्रेमविवाह याला भरपूर अपोजिशन होतं. आमच्या काठे फॅमिलीमध्ये हा पहिला प्रेमविवाह होता. त्यामुळे मी आणि तिची आई आम्ही दोघंच जणांनी पहिल्यापासून होकार दिला होता. बाकीच्यांचा विरोध सहन करून त्यांनी गेली 50 वर्ष आदर्श पती-पत्नी हा संसार करून दाखवला. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. इंग्रजांना विरोध केला तसंच आईंनी प्रेमाच्या त्या स्वातंत्र्याला वाचा फोडण्यासाठी मला वाटतं एक नवयुग तयार केलं त्यावेळी. सो खरंच परत एकदा तुमचे मनपूर्वक अभिनंदन त्यासाठी. आई बाबांचं लग्न झाल्यानंतर त्या दोघांच्याही आयुष्यात बाबांचे जे धाकटे भाऊ आहेत अशोक कपिलेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अशोक काकांना माउंटेनिअरिंगला जायचं किंवा ट्रेकिंगला जायचा आवड होती आणि अशोक काकांमुळे इंट्रोड्यूस झालेलं माउंटेनिअरिंग आई बाबांनी खूप पुढे नेलं. माउंटेनिअरिंग मधले साधारण 35-40 वर्षापूर्वीचे बाबांचे सर्वात जवळचे स्नेही राजेंद्र शिंदे आपल्यामध्ये उपस्थित आहे. हाय राजू काका. राजू काका. येस येस. सो फॉर अस ही इज राजू काका. ठाण्याला राहतात. थोडं त्यांचं इंट्रोडक्शन. राजू काका सगळ्यात फिट माणूस मी असं म्हणेन. मी तुमचं रोल मॉडेल घेऊ शकत नाही अजिबात. पण राजू काका खरंच तुमच्याकडून बरीच प्रेरणा मिळते आम्हाला फिटनेसच्या बाबतीत. तुमच्या फेसबुकवरचे अपडेट्स आणि याच्या बाबतीत. तो ही इज रिअली ग्रेट चेंज पर्सन आय कॅन से. Raju Kaka, I would request you to introduce yourself in brief and then you can go ahead. आताच्या सगळ्या तरुण माणसांना शुभेच्छा माझ्याकडून. तरुणाई भरलेली आहे. ते कुठे उत्साह कमी नाहीये. मी आल्यापासून बघतो मागे बसलेलं तिथे 3 सुंदर स्त्रिया बसल्या. त्यांनी मला म्हणाले या बाजूला बसा आणि त्यांचा एकंदर उत्साह बघताना म्हटलं अरे हे आताशी खूप उत्साह आहे. हा जो मी राजेंद्र शिंदे कपिलेश्वरांना मी जेव्हा मला काय म्हणायचं मिशा नुकत्याच फुटल्या होत्या तेव्हापासून ओळखतो. माझी आणि त्यांची 40 वर्षांची आज ओळख आहे. 40 वर्षात त्यांना सतत तरुणच बघितलंय खरं सांगितलं तर. कारण त्यांचा उत्साह कधी मावळलेलाच नसतो आणि तो अनुभव तुम्हाला इथे असेल मागच्या 4-5 वर्षात. हा जो फोटो आहे जे आम्ही युथ हॉस्टेल म्हणून आमची एक संस्था आहे आणि अंबरनाथ युनिट. कपिलांचं तेव्हा नवीनच आमच्या त्या क्लबमध्ये थोडा फोटो दाखवा माझ्या. आणि त्यांच्या दोन्ही मुली सुद्धा लहान लहान इथे या फोटोमध्ये आहे. रागिणी आणि निलांबरी दोघी फोटोमध्ये आहेत. आणि तेव्हा कपिलांनी जे काही आमच्या युथ हॉस्टेलमध्ये कार्यक्रम आखले रॉक क्लाइम्बिंग पासून व्हॅली क्रॉसिंग पासून ट्रेकिंग पर्यंत आणि मग मुंबईतलं सगळ्यात उत्कृष्ट क्लब म्हणून आम्हाला एका हॉटेलमध्ये सत्कार करण्यात आला होता. तर त्यामुळे हा अतिशय महत्वाचा फोटो आहे आमच्या आयुष्यातल्या सगळ्यांच्या. कपिलांबरोबर ट्रेकिंग मला मी शिकलो. त्यांनी हाताला बोटाला धरून शिकवलं रॉक क्लाइम्बिंग कसं करायचं काय. आणि त्यांच्याकडे बघितल्यावर कायम उत्साह हाच असतो की आपण फिट राहिलं पाहिजे आणि असंच काम केलं पाहिजे. माझी ओळख आणखीन सांगायची 40 वर्षात मी नीलूला म्हणजे आम्हीला दगडी म्हणतो तिला माझ्या पाठीवर घेऊन मी ट्रेकिंग केलेलं आहे. आणि आता पाटील साहेबांच्या मुलीला मनालीत पाठवायचं होतं एक्सपिडिशनसाठी आणि माउंटेनिअरिंग साठी. तेव्हा सुद्धा ती माझ्याकडे राहिलेली. ह्या फॅमिलीशी 3 पिढ्यांचं कनेक्शन आहे माझ्याकडे. थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना भरपूर शुभेच्छा आणि असेच राहा. ज्यांना कुठल्याही ओळखीची आवश्यकता नाही ते स्टेजवर आल्यावर तुम्हाला नक्की आठवेल की तुम्ही यांना बऱ्याच वेळा टीव्हीवर पाहिलेलं आहे, मुलाखतीमध्ये पाहिलेलं आहे, बातम्यांमध्ये पाहिलेलं आहे
आणि त्यांचं कार्यकर्तृत्व ज्यावेळी त्यांच्याकडून आपल्याला कळेल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की किती मोठं व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहे. मी जास्त वेळ न दवडता माझे मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक्सचे सर आम्ही लोअर परळला राहत असू आणि लोअर परळहून दादरला श्री समर्थ व्यायाम मंदिर ही जी संस्था आहे त्या समर्थ व्यायाम मंदिरामध्ये मी 4 वर्षाची आणि ताई 8 वर्षाची असतानाच आईबाबांनी आम्हाला व्यायामशाळेत टाकून दिलं. किंचाळला शाळेत जायचं, शाळेतून डायरेक्ट व्यायामशाळेत जायचं आणि मग पुढे म्हणजे संध्याकाळनंतरचं आमचं सगळं शिक्षण म्हणजे फक्त व्यायामशाळेत मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक शिकायचं नाही तर तुमचं व्यक्तिमत्व घडावं याकरताचं सगळं शिक्षण ज्यांच्याकडून मी घेतलं ते माझे प्रिय असे उदय देशपांडे सर, पद्मश्री अवॉर्डी, ज्यांना 2024चा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे असं दिग्गज व्यक्तिमत्व श्री उदय देशपांडे सर यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. मला त्यानंतरचा त्यांचा जो झालेला सत्कार आहे त्या सत्कार दरम्यानचा आईबाबांचा सरांबरोबरचा फोटो आपण त्यांना दिलेला आहे. सर मी ज्ञानप्रबोधिनीत सरांचा सत्कार झाला त्यावेळेचा फोटो आहे. आम्ही गेलो होतो त्यांच्याबरोबर. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी या संस्थेने सरांना आमंत्रित केलं होतं आणि पद्मश्री पुरस्कारानंतर त्यांचा गौरव केला होता. त्या दरम्यानचा हा फोटो आहे. सर मी तुम्हाला विनंती करू इच्छिते की रत्नाकर आणि कादंबरी यांचे युथ हॉस्टेल किंवा समर्थ या अनुषंगाने असलेले अनुभव तुम्ही आज आमच्याबरोबर कथन करा. नमस्कार. मला खूप आनंद होतोय की अशा सुवर्ण क्षणाचा मी साक्षीदार आहे की आज 50 वर्षांचं सहजीवन आणि त्यापेक्षाही रागिणी आणि नीलांबरी यांना व्यायामशाळेत आणणं आणि व्यायामशाळेत त्यांना इतकी वर्ष म्हणजे सगळे शिबिर असो, सगळ्या स्पर्धा असो, प्रात्यक्षिक असो, खूप ठिकाणी आम्ही मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात आणि अगदी नंतर तर रागिणी म्युनिकला असताना मग सिॲटलला असताना या सगळ्या ठिकाणी मल्लखांबाची सेवा त्यांनी खूप केलेली आहे. आणि त्यांना पहिल्यापासून समर्थच्या मुशीतून घडवणं आणि त्यांच्यावरती समर्थचे वेगवेगळे संस्कार करणं आणि अर्थात त्याची प्रेरणा रत्नाकर कपिलेश्वर यांच्याकडूनच मिळालेली आहे. कारण माझे मोठे बंधू अभय देशपांडे आणि रत्नाकर कपिलेश्वर यांनी समर्थ युथ हॉस्टेलची स्थापना केली. अनेक वर्ष ते चालवलं आणि इतकं की जास्तीत जास्त सभासद करायचे आणि दर शनिवार रविवारी कपिलेश्वर कुठेतरी घेऊन ट्रेकला गेलेले आहेत. मुंबईत असो, महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असो, अनेक ठिकाणी हिमालयात म्हणा. आणि या सगळ्यांमधून त्यांना फक्त काय जमलं नसेल तर त्याचे हिशेब ठेवणं आणि प्रत्येक ट्रेकचा गोळाबेरीज करणं. पण तरीसुद्धा भारतातलं युथ हॉस्टेलचं सर्वाधिक सदस्य असलेली संस्था म्हणजे समर्थ युथ हॉस्टेल हे होतं. हे केवळ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इतकी वर्ष चालवलं. आणि या दोघींनी जी काही समाधान दिलं म्हणजे पद्मश्री किंवा बाकी सगळे छत्रपती, दादाजी कोंडदेव, महाराष्ट्राचा जीवन गौरव हे पुरस्कारांपेक्षा सगळ्यात मोठं म्हणजे ज्यांना आपण लहान वयामध्ये त्यांच्या आयुष्याला स्पर्श केला त्यांनी हे यशस्वी आयुष्य घडवलं आणि घेतलेला वसा आजपर्यंत म्हणजे हिनी कथा दोह्यामध्ये आणि रागिणींनी आणि सुशांतनी सिॲटलला किंवा त्याच्या म्युनिकमध्ये जी काही मल्लखांबाची सेवा केलेली आहे त्याचा मला सर्वाधिक आनंद होतो. कुठल्याही पुरस्कारापेक्षा तो मोठा सन्मान आहे असं मला वाटतं. धन्यवाद. सर खरंच पण मल्लखांब हा जो खेळ आहे तो आजही आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये जो टिकून आहे. आय कॅन से की ते पायनियर तुम्ही आहात आणि त्याच्यामुळेच तो आज टिकून आहे. सो खरंच तुमचे मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही या महाराष्ट्राला देशाच्या त्याच्यावरती अतिशय हे केलेलं आहे. खरंच मनपूर्वक धन्यवाद. देशपांडे सरांनी आता त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की त्यांचे ज्येष्ठ बंधू अभय काका, मी फक्त तुम्हाला उभं राहण्याची विनंती करते आणि त्याबरोबर गावडे काका, हे जे दोघं आहेत किंवा ही दोन दाम्पत्य आहेत हे आता बाबांचे सेकंड इनिंगचे फिरणारे स्नेही 6 जणांचा ग्रुप आहे. मी तुम्हाला दोघींनाही विनंती करते उभं राहण्याची. 6 भटके त्यांच्या ग्रुपचं नाव आहे 6 भटके. हे 6 जण सॅक भरतात आणि फक्त प्लॅन करतात. अजूनही या सेकंड इनिंग मध्ये प्लॅन करतात आणि एकत्र फिरायला जातात.
आमचं जे भटकणं आहे त्याचं सगळं प्लॅनिंग रत्नाकर कपिलेश्वर यांचं असतं. आम्ही त्यांच्यावर भटकतो कारण गेली 45 वर्ष आमची जोडी आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे युथ हॉस्टेल असोसिएशन दादर 1988 साली फॉर्म झालं, तेव्हापासून त्यांच्याबरोबर आम्ही भटकतोय. सह्याद्रीचे बरेच किल्ले बघितले, नर्मदा परिक्रमा त्यांच्याबरोबर केली, हिमालयात 2-3 एक्सपिडिशन झाल्या, 4 धाम झालं, व्हॅली ऑफ फ्लॉवर झालं, हे सगळं त्यांच्यावर सगळं प्लॅनिंग त्यांचं असतं. आणि आता सेकंड इनिंग म्हटल्याप्रमाणे आम्ही 6 जण गाडी करतो आणि यांच्यावर यांची गाडी आहे यांची गाडी आहे, आम्ही त्यांच्या गाडी हे आमचे सारथी त्यांच्या गाडीतनं आमचं भटकणं चालू असतं. धन्यवाद. थँक्यू. सो अशा या जीवन प्रवासात जे तुम्ही पाहिलं की अनेक असे एक हिरे त्यांच्या या जीवनमाळेशी जोडले गेले. त्यातीलच एक असलेले ॲडव्होकेट प्रमोद ठाकूर काका तुम्ही पुढे येऊन बोला, आवडेल तुम्हाला? येस, ठाकूर काकांना मी पुढे येण्याची विनंती करते. ठाकूर काकांचा अल्प परिचय असा की पनवेल येथे ते वकिलीचा व्यवसाय करतात, ॲडव्होकेट श्री प्रमोद ठाकूर. त्याबरोबरच बरंच मोठं सामाजिक कार्यही करतात. शांतिवन ही जी पनवेलची संस्था आहे त्या संस्थेचे ते सध्या चेअरमन आहेत आणि त्याबरोबरच त्या संस्थेच्या माध्यमाने अनेक सामाजिक कार्याचाही पुढाकार ते घेत असतात. प्रमोद काका, तुम्हाला जो फोटो दिला आहे तो फोटो आहे एव्हरेस्ट बेस कॅम्पला जी आईबाबांनी युथ हॉस्टेल थ्रू जी एक्सपिडिशन केली होती, त्या एक्सपिडिशनमध्ये प्रमोद ठाकूर काका हे आईबाबांबरोबर खूप धडाडीने पुढाकार घेऊन पुढे होते. त्या एक्सपिडिशन मधला अनुभव तुम्ही कथन करावा, पण तत्पूर्वी स्वतःचं एक छोटंसं इंट्रोडक्शन. सर्वांना नमस्कार. या वृद्ध अशा कार्यक्रमाला आपल्या सर्वजण जोडलेला मला माईक नाही तिथं बोलायची सवय सर्वांना माहिती आहे, करा ते 5 त्यामुळे लाईट जाऊन जावं. एनिवे, मला खूप बरं वाटतंय की कपिलना म्हणजे रत्नाकरना आम्ही आमची मित्रमंडळी कपिल बोलतो. तो क्रिकेटमधला कपिल आणि गिर्यारोहणातला कपिल त्याच्यात कसं साम्य आहे. तर अथश्रीमध्ये येऊन मला असं वाटतंय की त्यांच्या सेकंड इनिंगची इतिश्री झाली असं मला वाटतं. खूपच असा अगदी वृद्ध असा परिवार आहे. मी 2-3दा इथे मध्ये जाणार भेटायला आलो आणि मला असं वाटलं की त्यांनी खूप छान निर्णय घेता इथे मी खूप विषयांतर करणार नाही, कारण आम्हाला दर्शक मंडळी ना उगाच कार्यक्रम करायची सवय असते, तुम्हाला माहिती आहे, तसं त्या मोहात मी पडणार नाही. ट्रेकिंग करणाऱ्यांना ज्यांना ट्रेकचा किंवा गिर्यारोहणाचा छंद आहे, आवड आहे, त्यांना असं सातत्याने वाटतं, नेहमीच वाटतं, एक स्वप्न पडलेलं असतं की आयुष्यात केव्हा तरी आपण एव्हरेस्टला जावं. पण एव्हरेस्ट काय एवढं सोपं नाही. आता व्यावसायिक झालं एव्हरेस्ट, काही $50,000 वगैरे खर्च करून काही नसं जाता येतं, परंतु एव्हरेस्ट बेस किमान करावं असं वाटतं. आणि समर्थच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला म्हणजे मला सहभागी व्हायची संधी मिळाली ती कपिलमुळे. आणि ते शेवटच्या काही दिवसांमध्ये मला कळलं की समर्थ बेस हॉस्टेलतर्फे समर्थ दादरच्या हा बेस कॅम्प आहे. मी कपिलने भेटलो 30 वर्ष झाली या गोष्टीला, 30 वर्ष झाली या गोष्टीला. एव्हरेस्ट बेसच्या कामासाठी मी त्यांना भेटलो आणि आम्ही एक फॉर्मल बोललो आणि आम्ही एकमेकाच्या प्रेमातच पडलो. जणू की आमची फार जुनी मैत्री आहे. मी त्यांना भेटलो, मी फॉर्म भरला आणि मग मला ते पार अगदी दादर टीटीपर्यंत सोडायला आलं. तुमच्या लक्षात असेल कुठेतरी मगाशी म्हणाल की हा माणूस पाण्यासारखा कशातही मिसळतो. हे रसायन कसं आहे ना की ह्याच्यात काय मिसळत नाही. मी संध्याकाळच्या गोष्टीबद्दल बोललो, मला चांगला प्रतिसाद मिळाला. तुमच्या आजची संध्याकाळ सगळ्यात जावाशी मी शुभेच्छा करतो, पण मला जाणार असल्यामुळे मला काही थांबता येणार नाही. तेव्हा मी त्या कॅम्पमध्ये सामील साधारणतः 1 महिना आम्ही नेपाळमध्ये होतो एकत्र. आणि ते एवढं काही सोपं नाही. वैदी पण होत्या, वैदीना कपिल प्रेमाने मंगल बोलतात, त्यांचं ते मेडल नाव आहे. दर मजल करत करत आम्ही एव्हरेस्ट बेसच्या जवळ आलो. अवघड प्रवास होता कारण वातावरण एकदम बदललं, मध्ये मध्ये बर्फ पडत होतं आणि साधारणतः 10,000 फुटावर तुम्ही गेलात हिमालयामध्ये की मग ऑक्सिजन विरळ होतो आणि त्यामुळे काही घडू शकतो. त्याच्यामध्ये एक पथ्य पाळावं लागतं की आपण सोबत जर
गिर्यारोहण करत असो किंवा गिर्याभ्रमण करत असो, तर ज्याला शक्य आहे त्यांनी पुढे जावं आणि ज्याला शक्य नाही त्यांनी बेस्तात राहावं. ही ज्यावेळीच फार अवघड असते, कारण आपण आयुष्यात केव्हा तरी तिथे आलेलो आहोत आणि मग ते पुरं करायला पाहिजे असं पण जाणवत असतं. तर जर बदल करता मला वाटतं आमचा जो शेवटचा जो होता गोरक्षे पेरीचे ते आम्ही तिथे पोहोचतो. तिथे आम्हाला दुसऱ्या वर्षी कालापत्थर करायचा होता आणि नंतर एव्हरेस्ट बेस करायचा होता. असे डोंगर समोर दिसत नाही, पण वहिनीची तब्येत बिघडली. म्हणजे एकतर अगोदर त्या एवढ्या परिश्रमाने आणि त्या बेस कॅम्पच्या त्या कडकडी तुमच्या सरांना माहिती आहे, त्याच्यामुळे ते एवढ्या त्या तणावाखाली होत्या, पण तरी देखील हसतमुखाने त्या सर्वांना सहकार्य करत. आणि शेवटच्या दिवशी आम्ही आता पुढे जाणार अशा वेळी त्यांची तब्येत बिघडली आणि मग कपिलांनी निर्णय घेतला की आपण राहायचं तिच्यावर, पुढे वहिनीकडे राहायचं. त्या म्हणाल्या अजिबात माझी तब्येत जरी बिघडली तरी तुमच्यावर सर्वांची जबाबदारी आहे, तुम्ही या सगळ्या ग्रुपला पुढे घेऊन. आणि आम्ही 7-8 जण होतो. मला वाटते डॉक्टर मेघना संत होत्या, 13 जण होते. आता माझी स्मरणशक्ती तुमच्यापेक्षा कमी व्हायला, तसं मी आत्ताच समजा 70 उंबरट्यावर आहे. म्हणजे माझी वकिली कशी झाली तुम्हाला लक्षात आलं. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. पनवेलला कुष्ठरोग निवारण समिती आहे, बाबा आमटेनी आणि अण्णा एस.एम. जोशी यांनी स्थापन केली संस्था, त्याचा मी चेअरमन आहे. त्यामुळे अर्धा पाय तिथे असतो आणि गुरुवारी प्रवेमध्ये अर्थात जनासाठी वकिली व्यवसाय मी विचार करत नाही. तेव्हा त्या क्षणी असं वाटायला लागलं की आता मंगलवहिनी काय पुढे येणार नाही. आणि कपिलच्या घरातून अशा असूच्या धारा व्हायला लागल्या. खूप अक्षरशः लहान मुलासारखे ते रडायला लागले. मी म्हटलं कपिल काय झालं, आम्हाला होतं हे काही कळलं नाही. त्यामुळे मंगल येऊ शकत नाही. मग आम्ही इतकी वर्ष आम्ही एकत्र आलो, प्रत्येक ठिकाणी एकमेकाला साथ दिली. पण आता बेस जवळ होता मी आणि माझा बेस माझ्याबरोबर येत नाही. मला ह्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. पण मंगलवहिनी सांगितले की कपिल तुम्ही पुढे जायला पाहिजे, त्या सगळ्या टीमची धुरा तुमच्यावर आहे. आमच्याकडे डॉक्टर मेघना संत होते, आता त्या हयात नाही आहेत. त्या पण दादरलाच राहायच्या, प्राध्यापक होते. आम्ही सर्वांनी वहिनीला खूप आग्रह करण्याचा प्रयत्न केला. मेघना संत मॅडमनी पण त्यांची तब्येत कशी का होईल वगैरे प्रयत्न केला, पण त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांची काही ताकद क्षीण झाली. शेवटी रडत आम्हाला सगळ्यांना सांभाळत कपिल एव्हरेस्ट बेसपर्यंत आले आणि तो एक अवघड बेस कॅम्प होता, तो त्यांनी पूर्ण केला. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा सहजीवनाचा अर्थ आणखी काय असू शकतो. फार अवघड आहे. मी वकील व्यवसायात आणि मी तुम्हाला सांगतो, गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये काही चाललंय, काही मुलींच्या बाबतीत घडले ते ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. आता सहजीवन हा प्रकारच झाला नाही. आता लिव्ह इन आलेला आहे. गरज असेल तोपर्यंत लिव्ह करायचं आणि गरज नसेल तेव्हा लिव्ह करून टाकायचं. या कॉन्टेक्स्टमध्ये 50 वर्ष नॉट आउट जोक आहे. आणि म्हणून हॅट्स ऑफ टू कपिल. बरंच काहीतरी सांगता येण्याचं काय, पण मला असं वाटतं की मी थांबावं. उदय सरांनी ऑर्डर करायच्या अगोदर तेही माझ्या व्यवसायातलं आहे, मी रजा घेतो. मग सर्वांना शुभेच्छा देतो आणि अथरश्रीच्या मंडळीला मी हा जो पुष्पगुच्छ आहे तो त्यांच्या वतीने अर्पण करतो. आणि त्यातील बरेचसे तिथे जवळचे स्नेही आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भिडे मावशी आहेत, पेडणेकर मावशी आहेत आणि वर्तक काका. श्रीयुत वर्तक यांना मी विनंती करते, मला त्यांचं इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही. वर्तक काका एकदा बोलायला लागले की आपल्याला सांगावं लागेल, वर्तक काका गडाळाकडे पहा. कारण इतका सुंदर वक्ता, त्याबरोबरच खूप मोठे लेखक असे श्री अभय वर्तक यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं छोटंसं इंट्रोडक्शन द्यावं आणि मग आपलं मनोगत करावं. वर्तक काका फोटो ओपन करा. सो वर्तक काकांना जो फोटो आम्ही दिलेला आहे तो आईच्या रिटायरमेंटचा फोटो, ज्या फोटोचं सूत्रसंचालन सुद्धा वर्तक काकांनीच केलं होतं आणि आरटीओ जे होते त्यांनी आईचा सत्कार केला होता. तर रिटायरमेंटचा हा फोटो आहे. ओव्हर टू यू वर्तक काका. सर्वप्रथम आता निलांबरीने जे वर्णन केलं ते फारसं काही मनावर घेऊन काही नाही आहे. मी तुमच्यापेक्षा सर्वांगाने लहान असणारा एक व्यक्तिमत्व आहे. माझ्या नावात फक्त भय आहे म्हणून माझं नाव अभय आहे. कोणाला फारसा घाबरत नाही, बरेचसे मला घाबरत. सॉरी फॉर दॅट.
अथपासून इथपर्यंतचा हा प्रवास अथश्रीच्या टप्प्यावर येऊन इथं विसावलेला आहे. आणि 50 वर्षाचा हा जो काळ हे सुवर्ण महोत्सवी काळ आहे, वैवाहिक जीवनाचं हे 50 वर्ष, ही 50 वर्षामध्ये कितीतरी अपक्षांनी त्यांना ऑफर दिली असेल की आपण नवीन सरकार स्थापन करूया, परंतु कुठच्याही अपक्षांच्या मदतीशिवाय 50 वर्ष सरकार टिकवलं. कारण सर म्हणाले, ठाकूर सर, की हल्ली लिव्ह आणि लिव्ह इन रिलेशन मध्ये प्रकार असतो. तर त्या पार्श्वभूमीवरती खरखरच आणि निलंबरीने जसा उल्लेख केला की फार कमी लोकांना हे भाग्य लाभतं की 50 वर्षाचं वैवाहिक सहजीवन आणि त्याचं असं सादरीकरण करणं, साजरा करण्याचा भाग्य मिळतो. मित्र, साधारणतः 20-25 वर्षापूर्वी हा फोटो पाहिला तर त्या आरटीओच्या कार्यालयामध्ये माझी आणि मॅडमची ओळख झाली. आणि नंतर हळूहळू असं झालं की त्यांचे ज्येष्ठ जावई सुदेश पाटील ते नेमके आमचे समाजबंधू असल्यामुळे तसे आम्ही मग व्याही झालो असं म्हटलं ते हरकत नाही. मग मी भाव काय सुरू तर मुलाकडचं म्हटल्यानंतर की मला अपमानाच्या गोष्टी व्हायला लागल्या आणि हळूहळू त्या कुटुंबाशी समरस होणं झाले होते. आणि नंतर आम्ही परिवहन आयुक्त कार्यालयाचं आमचं मुख्यालय आरटीओचं तिथं मॅडम बदली होऊन आल्या आणि नंतर त्यांचं एकंदरीत कार्यालयातलं कामकाज पाहिलं, नीटनेटकेपणा, कामामधला, राहण्यामधला, विचारांमध्ये जी आधुनिकता म्हटली ती बघितली आणि हळूहळू मग ह्या कुटुंबाशी माझी नाळ जुळायला लागली. आणि नंतर पाहिलं तर मॅडमचं नाव कादंबरी रत्नाकर कपिलेश, पूर्वाश्रमीचं मंदिर. तर रत्नाकरांच्या जीवनामध्ये पूर्ण मंगलमय काळ जो आला त्या मंगलमय चालला आहे. आणि अतिशय म्हणजे त्यांच्या नावाचं जर आद्याक्षर आपण घेतले तर कादंबरी रत्नाकर कपिलेश, अतिशय उपकारक असं हे व्यक्तिमत्व आहे. हे छोटपं आहे की नेहमी सदोदित दुसऱ्याच्या उपयोगी पडणं. म्हणजे कधीही पाहिलं तर बऱ्याच वेळा त्यांना विचारत नाही अमुक ठिकाणी अमुक झालंय मग तिथे आम्ही गेलो होतो. तर नेहमी दुसऱ्यांच्या उपयोगी पडणार आहे असं हे व्यक्तिमत्व. आणि म्हणजे मॅडमच्या बाबतीत म्हणायचं तर त्यांचा जीवनाचा जो संघर्षपट आहे जो आता काही जणांनी त्याचा उल्लेख केला की म्हणजे त्या संघर्षावरती एखादी कादंबरी नक्कीच लिहिता येईल, एखादा सिद्धास्त लेखक. आणि रत्नाकर म्हणजे जिथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते. तर रत्नाकर म्हणजे समुद्र. त्यांच्या बाबतीत बोलायचं कपिलेश्वर असणाऱ्यांच्या बाबतीत तर आता आपण बाहेर रांगोळी पाहिजे, त्याच्यामध्ये 3 टप्पे रांगोळीचे दाखवलेले आहेत की त्यांचं ट्रेकिंग आहे, त्यांना वाहन चालवायची आवड पडलेली, दुचाकी 2 व्हीलर, आणि त्या 2 व्हीलरवरती त्यांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेलं आहे. कारण कारगिललाही युद्ध परिस्थितीच्या काळात ते जाऊन आलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांचं अलीकडच्या काळामध्ये 10-15 वर्षामध्ये त्यांनी एक संकल्पना महाराष्ट्रामध्ये रुजवली. त्याचं मूळ मुंबईमध्ये आहे. गोविंदा जो असतो दहीहंडी, त्या दहीहंडीतल्या गोविंदाला संरक्षण देणं विलेच्या माध्यमातून त्याची मुहूर्तमेढ त्यांनी सरांनी मुंबईमध्ये रोवली आणि खूप चांगलं काम करतात. आणि म्हणजे खरं म्हणजे बरंच काही बोलू असं वाटतं, परंतु वेळेचं गणित साधायचं आहे आणि बरेच बोलणार आहे. त्यामुळे मला जसं म्हटलं मगाशी ऑलरेडीच कामतीच काय मिळालेलं आहे, थांबायचं आहे, जास्त काही बोलणार नाही. आणि या उभयतांच्या म्हणजे आता सरांचं अष्टचंद्र दर्शन म्हणतात ना, म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा तो लवकरच येऊ घातलाय आणि मॅडमची 75. तर त्या दोन्ही कार्यक्रमाला पुन्हा आपण त्या अर्थश्रीमध्ये जमूया, भेटूया. त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी सांगितलं की गोविंद पथक ह्याला गोविंदाच्या वेळी जे बरेच आपण बघायचो की त्या काळात गोविंदा आले की बरेचसे गोविंदा जखमी व्हायचे, वरचे असणारे के हे नेहमी जखमी व्हायचे. हे आम्ही आमच्या लहानपणापासून बघितले की आम्हीही लावडा परंपरा आलो, त्यामुळे आम्ही त्या गोविंदामध्ये सहभागी व्हायचो नेहमी. आणि आम्ही बघायचो की नेहमी ते वरचे के पडायचे. पण त्या गोविंदांना वाचवण्याची संकल्पना ही कधीच कोणी विचार केला नव्हता. आणि ट्रेकिंगचा उपयोग कसा साधू शकतो एखादं जीवन वाचवण्यासाठी ही संकल्पना बाबांनी तरी म्हणजे मी सांगेन की त्या संकल्पनेचे पितामह आज आपण बघतो की प्रत्येक गोविंदा आता ते विलेचं हे करतात. प्रत्येक इट्स मॅन्डेटरी नाव, इट बिकम अ मॅन्डेटरी. सो त्याचे पितामह बाबा आहे. आणि त्यावेळी मी त्यांना सुचवलं होतं की ह्याचं पेटंट करा. म्हणजे मी त्यांना सांगितलं की हे तुम्ही संकल्पना आहे तर पेटंट करा आणि ते पेटंट करून तुम्ही ते आणा. पण त्यावेळी त्यांचं उत्तर हे होतं की हे पेटंट करण्याची गोष्ट नाही, ही समाजोपयोगी वस्तू आहे
आणि ती आपण समाजाला दिली पाहिजे. त्याचं पेटंट करण्याची काहीच आवश्यकता नाही. ऑब्व्हियसली आमची जनरेशन थोडीशी कमर्शियल आहे, तर आम्ही त्या कमर्शियल दृष्टीने विचार करतो, पण त्यांनी तो त्या कमर्शियल दृष्टीने विचार केला नाही त्यावेळी. सो ही एक कल्पना म्हणजे त्यावेळीची गोष्ट मला सांगू इच्छितो. गेल्या वर्षीची जी दिंडी होती त्या दिंडीमध्ये आईबाबांनी सहभाग घेतला होता, पथश्रीमधली दिंडी, त्या दिंडीचा फोटो आहे. मी अरुणा मावशींना माहिती देऊन विनंती करते की आईबाबांचं पथश्रीमधलं वास्तव्य आणि तुमच्या सगळ्यांचा जो अनुभव आहे आईबाबांबद्दलचा तो तुम्ही कथन करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आज आपण रत्नाकर आणि कादंबरी यांच्या विवाहाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमाचा आनंद लुटत आहोत. खरंच आनंद लुटत आहोत असं आपल्याला म्हणायला पाहिजे, कारण अशा प्रकारचा कार्यक्रम फार थोड्या लोकांच्या जीवनामध्ये येतो असं मला वाटतं. त्यांच्या दोन्ही कन्यका त्यांनी हा कार्यक्रम एक खूप देखणा, खूप वृद्ध आणि खूप भावनिक अशा पद्धतीने सादर केलं आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. तेव्हा त्यांचं कौतुकही करते आपल्या सर्वांच्या पद्धतीने. आणि आपल्याला या कार्यक्रमामध्ये त्यांनी सामावून घेतलं याच्याबद्दल मी त्या सर्वांचे कुटुंबियांचे आभारी मानते. आता रत्नाकर आणि कादंबरी हे अथर्शीमध्ये आल्यानंतर अथर्शीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं रंगरूप थोडंसं बदलून गेलं. म्हणजे आधी कार्यक्रम होत होते, परंतु त्यानंतर ते कार्यक्रम अधिक रंगीत, अधिक संगीत आणि अधिक चित्रमय असे व्हायला लागले. आणि त्याच्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांचा उत्साहही वाढला आणि आमच्या कार्यक्रमाचं म्हणजे यूट्यूबवर आपला कार्यक्रम जाऊ शकतो असं मी कुठल्या स्वप्नात सुद्धा पाहिलं. पण ते सुद्धा आमच्याकडे आता व्हायला लागलं, कारण त्याच्यामध्ये त्यांचे खूप आवड आहे आणि त्याची परिश्रम पण आहे. गिर्यारोहण म्हणा किंवा आता सांगितलं गेलं त्याप्रमाणे दहीहंडीचा कार्यक्रम आणि त्याच्याकरता जी सुरक्षितता राहते त्याच्याकरता त्यांनी केलेला प्रयत्न म्हणा, किंवा त्यांनी काय केलेलं काही सामाजिक कार्य की ज्याच्याबद्दल ते माझ्याशी एकदा बोलले होते. हे कुठलंही जरी कार्य असलं तरी त्याच्या यशस्वीतेच्यासाठी रत्नाकर बरोबर कादंबरीचाही खूप मोठा वाटा असतो असं मला नेहमी वाटतं. मला नेहमी असं वाटतं, म्हणजे मी कधी अजून त्यांच्याजवळ बोलले नव्हते, पण मला नेहमी असं वाटतं की कोणत्याही कार्यक्रमाचं प्लॅनिंग, एक्झिक्युशन याच्यामध्ये कादंबरीचा वाटा नेहमी असतो, कारण ते नेहमी त्यांना मागणं सूचना देत असते हे माझ्या लक्षात आलं. एवढंच नाही तर मला असंही म्हणावं असं वाटतं की रत्नाकरांचं जे यश आहे किंवा त्यांचं ते कर्तृत्व आहे, तर त्या कर्तृत्वाचा मोटिवेटिंग फोर्स आणि गायडिंग फोर्स हा सुद्धा कादंबरीच आहे असं जर मी म्हटलं तर मला वाटतं सगळे अथर्शीकर त्याच्याशी सहमत होते. कदाचित इतर लोकांनाही हाच अनुभव असेल, त्याच्यामुळे ते याच्याशी नक्की सहमत होते. मला जर तो फोटो देण्यात आलेला होता तर तो आषाढी एकादशीला आमच्याकडे जी दिंडी निघते त्या दिंडीतला फोटो होता. त्या दिंडीची कल्पना खरंच आमच्याकडची खूप छान आहे आणि हे दोघं जण त्याच्यामध्ये सामील झालेले होते. त्याच्यामध्ये फुगड्या खेळल्या जातात, त्याच्यामध्ये बरंच काही काही केलं जातं की जे अदरवाईज आमच्या वयाची लोक स्वतःच्या घरी राहत असताना करतात. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते खूप सहभाग झालेले होते. मला असं वाटतं की आयुष्याचं आपण थोडक्यात जर असं काही सांगायचं झालं तर या दोघांचं आयुष्य म्हणजे आनंद घेणं आणि आनंद देणं हे त्यांच्या आयुष्याचं एक ध्येय असल्यासारखं मला वाटतं. ध्येय मी म्हणते पण ही सहज होणारी गोष्ट झाली. सगळ्या अथर्शीकरांच्या तर्फे त्यांच्या उर्वरित आयुष्यात त्यांना खूप यश मिळावं, त्यांना खूप सौख्य मिळावं, खूप आनंद मिळावा आणि त्यांचं आयुष्य सफल व्हावं अशी मी सदिच्छा व्यक्त करते आपल्या सर्वांतर्फे. आणि आत्ता कोणीतरी सांगितलं ना की त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन आणि कादंबरीची 75, त्यावेळेला आपण परत भेटूया, बघूया कोण कोणाचं.
परंतु तिने एक कविता करून पाठवलेली आहे. तर ती कविता मी आता वाचून दाखवते. मागे आवाज येतोय? थोडस माईक जवळ जवळ लागेल थोडस. वर्षा वासून वर्ष सरली, 50 वर्षांची सफर जाहली. भाग्यवान तुम्ही रत्नाकर कादंबरी, शुभेच्छा देते या शुभ अवसरी. गोड साजीशी सुस्वभावी, जोडी देवानेच बनविली. किती लिहू मी तुमच्याविषयी, शब्दच अपुरे पडले. गिर्यारोह तुम्ही उभयता, संसार गडावरी चढून जाता. एकमेकांच्या साह्याने नक्कीच गाठाल माथा. संयम साहस सामंजस्य समजतो, गुणरत्नांचा आगर तुम्ही. अपार मेहनत घेऊन करुणी कार्यक्रम आयोजित करता. ध्वनी चित्रमुद्रण करून रंगत वाढविता. सांस्कृतिक समितीचे काम उत्तमरित्या तुम्ही पेलले. बोल उगा कधी कुणी लाविले, शांतपणे झेलले. अडचणी संकटे वादळेही आली, धैर्याने ही जीवन नौका तारिली. रागिणी निलांबरीला जन्म दिला, त्यांनी कृतज्ञतेचा सोहळा सजविला. रत्नाकर जीवनातील ही प्रदीप्त कादंबरी सदैव हो रंजक आणि सुखकारी. आयुष्य, आरोग्य, सुख समाधान सदैव लाभो तुम्हाला. कुटुंबियांचे प्रेम मिळो हेच मागणे देवा. रत्नाकरांशी माझा संबंध आला तो जास्त म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये. आणि मला आठवत आहे की कोणतीही जबाबदारी त्यांच्यावरती द्यावी आणि आपण निर्धास्त राहावं अशी मला एक सवय लावून घेतलेली होती. आणि हाच अनुभव बऱ्याच लोकांचा इथला असेल, कारण बऱ्याच वेळेला काही अडचण आली, काही प्रसंग असला तर बऱ्याच लोकांना त्यांची आठवण होते आणि त्यांच्याबरोबर अर्थात कादंबरीची. त्याच्याबद्दल बोलावं तेवढं खूप कमी आहे, पण मला वाटतं इतरांनाही वेळ मिळावा म्हणून मी आता थांबतो. थँक्यू. मंडळी, आपल्या मावशी या आपल्या शेवटच्या वक्त्या होत्या, परंतु आपण सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे माझी मोठी बहीण रागिणी पाटील ही सिएटलला असते. तिचे यजमान सुदेश पाटील हे इथे आज येऊ शकले, पण रागिणी काही तिच्या दोन्ही मुलांच्या परीक्षा असल्यामुळे, युनिव्हर्सिटीच्या परीक्षा असल्यामुळे ती आपल्यामध्ये आज उपस्थित राहू शकली नाहीये. परंतु या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन किंवा संकल्पना या सगळ्या तिचा फार मोठा हातभार होता. तर ताईचं आणि तिचा मुलगा व्योम यांचं छोटंसं मनोगत आपण व्हिडिओच्या स्वरूपात आता इथे पाहणार आहोत. तर आता ही ताई आणि व्योम, रागिणी आणि व्योम यांची ही जी छोटी व्हिडिओ क्लिप होती, त्यानंतर आईबाबांवर रोहित जो आपल्याला समोर मध्ये व्हिडिओ शूटिंग करताना उभा दिसतोय, हा आईबाबांचा जो भाचा आहे, हा मुंबईमध्ये त्याचा व्यवसाय आहे फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग आणि सिनेमॅटोग्राफीचा. काल तो आमच्यामध्ये आला आणि 2 तासामध्ये त्याने त्यांचं शूटिंग करून एक व्हिडिओ क्लिप तयार केली, तीही आपल्याला पाहायची आहे. आणि त्यानंतर खरं तर काही फन गेम्स आणि ऍक्टिव्हिटीज आईबाबांकरता तसेच आपल्याकरता प्लांट होत्या. परंतु पथश्रीकर वेळेचे किती पक्के याची मी प्रचिती घेतलेली आहे गेल्या वर्षी ज्यावेळी इथे राहिले. त्यामुळे आपण कार्यक्रम फार लांबवणार नाही. त्या 2 ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपण ओमिट करूया. फक्त प्रोजेक्टर सुरू होईपर्यंत देर आर सम रॅपिड फायर क्वेश्चन्स दॅट आय विल बी आस्किंग यू गाईज. बघूया, म्हणजे अर्थश्रीकरांकडनं तेवढी अपेक्षा नाही की आईबाबांबद्दल 50 वर्षापूर्वीची माहिती असावी, परंतु आई बाबांचे दोन्ही बंधू तसेच दोघी जाऊ आणि अनेक आमचे जवळचे नातेवाईक आणि आप्तेष्ट इथे उभे आहेत, इथे उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावी उत्स्फूर्तपणे अशी मी त्यांना विनंती करतो. अनफॉर्च्युनेटली नेमकं आता इकडे येऊ शकलो नाहीये, कारण त्यांच्याही शाळा कॉलेज आणि परीक्षा चालू आहेत.
पण खूप खूप मिस करते तिकडे तुमच्याबरोबर हा सोहळा साजरा करणं. आतापर्यंत तशी 50 वर्ष म्हणजे अनबिलिव्हेबल आहे की 50 वर्ष कशी उडून गेली, खरंच वाटत नाहीये. पण तुमचं प्रेम, कमिटमेंट ह्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. जुन्या सगळ्या आठवणी सांगायच्या तर लहानपणापासून तुम्ही आमच्यासाठी, तिच्यासाठी आणि माझ्यासाठी घेतलेली सगळी डिसिजन्स, आमच्यावर केलेले संस्कार, आम्हाला चांगली वळण दिली, या सगळ्या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ते आम्हाला आता कळत आहे आम्ही आई बाबा झाल्यानंतर की किती चांगले संस्कार तुम्ही आम्हाला दिले. खूप आठवणी आहेत, वेळ खूप कमी आहे आपल्याला सांगण्यासाठी. पण त्यातल्या काही सांगायच्या तर गुरुकुलमध्ये हॉस्टेलला ठेवलेल्या आठवणी, किंवा तुम्ही आम्हाला व्यायामशाळेत घातलं, तिकडे आमचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. असे तुम्ही काही काही घेतलेले डिसिजन्स इतके चांगले आणि छान होते की त्याने आमचं व्यक्तिमत्व खूपच चांगलं घडलं. सो खूप खूप थँक्यू तुमच्या दोघांच्या प्रेमासाठी. आणि तुम्हाला दोघांना पुढच्या वर्षांसाठी, पुढच्या 50 वर्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. लॉट्स ऑफ लव. थँक्यू. हॅपी बर्थडे तारीख सगळ्यांना. एन्जॉय. यानंतर रागिणीचा मुलगा, धाकटा मुलगा व्योम, जो 10 वर्षाचा आहे, तो त्याच्या आजी आजोबांना विश करतो. I wish you a happy 50th anniversary and I hope you have a good time. Last visit I had such a nice time. It was so fun. I hope I get to do that many more times. So happy 50th anniversary. Thank you, Vyom. Thank you very much. And then we move to almost the end part of this function, which is the video created by Rohit for all of us. 1972 मध्ये बाबांनी आत्ताच सांगितलं नाही, ज्या तऱ्हेने विक्रमने लगेच उत्तर दिलं म्हणजे आमचे एफर्ट्स कामाले लोक झोपत नाहीये, हा साक्ष. The next question is, where did they meet first? School, college or park? कॉलेज. आईच्या कॉलेजमध्ये आई परीक्षा देत असताना बाबा सुपरविजनला गेले होते. सुपरविजनची ती मला वाटतं आहे ते डिस्क्लोज नको करूया. ओके. The third question is, what is Ratnakar's favorite thing to do? If it is outdoor in nature, or helping everyone out, or repairing everything because he is a mechanical engineer. Actually, all three of these, all three. He loves to be outdoor and in the nature. He and she, both of them, they love to help out people around. And बाबा म्हणजे कल्पना नसावी मे बी सगळ्यांना, पण बाबा त्यांच्या बाईक पासून, घरातल्या वॉशिंग मशीन पासून, AC पासून सगळं काही आमच्या घरात रिपेअर करणारी एकच व्यक्ती असायची, बाबा. आणि बाबांचं त्यात ऍड करावं म्हणून, कारण नवऱ्याला बोलण्याचा चान्स कधी बायको सोडत नाही. ती समजून गेलेली काय बोलणार आहे पुढे. कारण तिसरं जे आहे त्याचा मेकॅनिकल इंजिनियरचा आम्ही पुरेपूर फायदा करतो. कतारमध्ये आम्ही चातकासारखी जसं लोक इकडे पावसाची चातकाची वाट बघतात, तसं आम्ही कतारमध्ये याची चातकासारखी वाट बघतो की जेणेकरून आमच्या सगळ्या ज्या रिपेअर गोष्टी ते होऊन जातील. देशपांडे यांच्या सौ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. गीता देशपांडे. आम्ही चारधामला गेलो होतो प्रवासात, तेव्हा तिकडे लँडस्लाईड झाला एकदा आणि आमची बस अडकली. आम्ही सगळ्यांनी उठून ते लँडस्लाईड करायला क्लिअर केलं. तेवढ्या तिकडचा एक लोकल बसवाला घुसला, तर हे चिडले आणि त्यांनी दोघा-तिघांनी दगड मारले त्या बसवर, आमच्या बसमधल्या लोकांनी. तर तो बसवाला तिकडे मध्येच उभी केली, त्याने बस निघून गेला. पण नशिबाने तो चावी तिकडे ठेवून गेला आणि ह्यांना बस चालवायला येते. ते सगळे उतरून गेल्यावर ह्यांनी बस काढली बाहेर, चालवली आणि ती बाजूला ठेवून ठेवली. मग ते लोक चिडले आणि मारायला आले. तो कुठे गेला बस चालवणारा, तर हे आले आमच्या बसमध्ये परत आणि त्यांनी टी-शर्ट काढला, तो घातला, दुसरा टाकला, केसाची स्टाईल बदलली आणि एकदम मागे जाऊन बसले आरामात. बाबा
देवाने असं मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये एक्सपर्ट. आणि आम्हाला तिथे एका गावात गेलो तिथे जेवायला नव्हतं, तर महाराष्ट्रीयन लोकांना आम्हाला पिठलं भात. तो म्हणाला पिठलं क्या होत आहे, तर मैं नाही खाता हूँ बेसन लाव. म्हणून आम्ही तिथे पिठलं केलं. त्यानं ते म्हणाला आजपासून आम्ही हेच बनवणार, तुम्ही महाराष्ट्रीयन लोक आलात की आम्ही हेच बनवतो. असे खूप अनुभव आहेत आम्हाला, म्हणजे आता सांगायला वेळ नाही. पण त्याच्यावरती तुमच्या लव्ह स्टोरीवरती एक कादंबरीच नाही. शब्द सारे माझी कॉलेजमध्ये परीक्षा होती आणि रत्नाकर तिकडे सुपरविजनला आले, ते अशी आमची ओळख झाली. त्या सुपरविजनच्या वेळी परीक्षा कादंबरी बसलेली होती. कारण असं ते कादंबरीची नजर बघून मला एक वेगळंच अट्रॅक्शन निर्माण झालं होतं. सेकंड इयरची परीक्षा झाली. सेकंड इयरची परीक्षा झाल्यानंतर परत मी फर्स्ट इयरच्या परीक्षेला सुपरवायझर म्हणून नियुक्त झालो होतो. आणि आश्चर्य, फर्स्ट इयरच्या परीक्षेला पण कादंबरी परत बसलेली. मग मी त्याला कुतूहलाने विचारलं, तू सेकंड इयरच्या परीक्षेला बसली होतीस ना, मग आता फर्स्ट इयरच्या परीक्षेला कशी? तर ते लाजतच म्हणाली, मला एका विषयात एटिकेटी होती म्हणून मग त्या फर्स्ट इयरच्या परीक्षेला मला बसायला लागला. आणि योगायोगाने कॅन्टीनमध्ये भेट झाली. मग सहज कुठे तिला विचारलं, आम्ही एकत्र बसून जेवलो आणि मग तिला विचारलं कुठे राहतेस, काय वगैरे. ती म्हणाली मी डिझाईनला राहते. आणि मग आम्ही कॅन्टीनमधून बाहेर पडल्यानंतर परत भेटायचं प्रॉमिस तिच्याकडे घेतला. परत भेटणार का? ती म्हणाली हो. आणि तिच्याबरोबर एक तिची मैत्रीण पण होती. मग आम्ही वेळ ठरवली आणि नंतर मग आम्ही असे भेटतच गेलो. आणि त्या भेटीमध्ये आमचं एकमेकांचं अट्रॅक्शन वाढत गेलं. त्यावेळेला असं वाटलं एकदम आता आताचे आधुनिक जे गाणं आहे दिल में बजी घंटी, तसं वाटलं एकंदरीत की आपल्याला हा साधेदार योग्य आहे. आमचं कम्युनिकेशन म्हणजे आमच्याकडे त्यावेळेला फोन नव्हता, शेजारी फोन होता. शेजारच्या मावशी होत्या, त्या मला सांगायला यायच्या. फोन आलेला असताना त्या मला सांगायच्या की आता किती वाजले. मग ते आमचं इंडिकेशन होतं की त्यांनी किती वाजले विचारलं की समजायचं माझा फोन आलेला आहे. आणि मग त्या तिकडे एक रुपयाचे कॉइन्स घेऊन उभे राहायचे. मला यायला किती वेळ लागते, एक रुपया घालून आपलं ते टायमिंग वाढवत होते. आणि मग असं आमचं बोलणं व्हायचं की कधी कुठे भेटायचं, असं काय व्हायचो आम्ही त्यावेळेला फोनवर. म्हणजे खूप फिरलो. आणि तिच्यात एकच मला आवडायचं, तिचे डोळे, तिची नजर. म्हणजे इतकी म्हणजे म्हणतात का की कमाल काय ते नजरेच्या ह्याच्याने गाया केलं, तशी तिची नजर होती. आणि खरं खोटं वाटेल तुम्हाला मी सांगतोय, ती परीक्षेत पेपर लिहित होती आणि ती पेपर लिहित असताना अशी तिरकी बघत होती ना, ती नजर अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि तुम्ही बघा माझ्या सगळ्या फोटोमध्ये तिचे डोळे इतके आकर्षक आहेत आणि अजूनही तसे आहेत. ते म्हणजे मारक म्हणतात ना डोळे, तसे आहेत तिची. आमच्या चर्चगेटच्या बाहेरच्या बाजूला सन्मान हॉटेल, तो आमचा फेवरेट स्पॉट होता.
म्हणजे ती गोरगोरवरून तिकडे सन्मानमध्ये यायची, मी गोरेगाववरून तिथं सन्मानमध्ये जायचो, वेळा ठरलेल्या असायच्या, मग तिथे आम्ही खायचो आणि तिथे मग मरीनड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्यावरती फिरणं. त्यांचा एक मित्र आहेत विजय दाते, आज इथे हजर असते. त्यांच्या वडिलांनी माझ्या वडिलांशी भेट घेतली त्यांच्या वडिलांनी आणि मग त्यांनी त्यांना थोडं कन्व्हिन्स केलं की तुमची एकटीच मुलगी आहे, तुम्ही काही करणार नसाल तर मी करतो. मग नंतर माझे वडील तयार झाले आणि इथून पुढे आयुष्याची जी वर्ष राहिलेली आहेत ती एकमेकांच्या साथीने आनंदाने फिरून एन्जॉय करून घालवावी असं वाटतं मला. आणि कदापि मगाशी म्हटलं ना मी तुला भारतासाठी म्हटलं होतं की मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि ते तुला सांगायचं राहूनच गेलं, कारण मला ते धीर होत नव्हतं की तुला सांगायचं कसं. पण आता लग्नाच्या 50 वर्षानंतर आणि आपल्या भेटीच्या 53 वर्षानंतर मी तुला सांगतो, आय लव्ह यू भारत. मंडळी, ही जी पडद्यावर तुम्ही जादू पाहिली त्या जादूचा जादूगार रोहित इकडे ये. पडद्यावर पाहिली रोहित, वी आर ओव्हरवेल्म्ड विथ युअर लव्ह. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. आणि यानंतर आपल्या या सेगमेंटचा कार्यक्रमाचा सगळ्यात शेवटचा सेगमेंट आई बाबा तुमच्याशी हितगुज करू इच्छितात 2 मिनिटाचा. आणि त्यानंतर कार्यक्रम पाहून आणि आताश्रीकर त्याचबरोबर मुंबईवरून आतापर्यंत गेल्या 60 वर्षात म्हणजे जमवलेले सगळे साथीदार आणि ते आवर्जून इथे हजर राहिलेले आहेत. अगदी धोधो पाऊस पडत होता, घाटामध्ये ट्रॅफिक जाम होतं, तरी सुद्धा ते इथे आलेले आहेत आजच्या कार्यक्रमासाठी. तसंच माझे सगळे नातेवाईक, भाऊ आहे, भावाचे मिसेस दोन्ही, त्यांच्या मुली, हे सगळे कौटुंबिक एक कौटुंबिकच सोहळा आहे आमचा. आणि त्यात आता हे आमचं कुटुंबच झालेलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहवासात आमच्या लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा करताना आम्हाला खूप आनंद होतोय. आणि आतापर्यंत पाहिलं माझ्या दोन्ही जावयांनी आणि दोन्ही मुलींनी किती कष्ट घेतलेले आहेत आणि अगदी मनापासून त्यांनी खरोखर हा सोहळा साजरा करण्यामध्ये मोठा वाटा उचललेला आहे. त्याबद्दल त्यांच्या हातात आभार मानणं म्हणजे चुकीचंच आहे. तरी सुद्धा आम्ही दोघंही कृतज्ञ आहोत त्यांच्या या सगळ्या एवढ्या मेहनतीसाठी. त्याचप्रमाणे जे आता सगळे मुंबईवरून स्पेशल इथे आलेले आहेत त्यांचं तर खरोखर कौतुक करायला पाहिजे, कारण एवढा लांबचा पडला. तर देशपांडे सरांनंतर रात्री 8चं वाराणसीचं फ्लाईट पकडायचं आहे. ते म्हणाले पण रत्नाकर मी तुझ्या कार्यक्रमासाठी गाडी करून येणार आणि गाडी करून तीच गाडीने आम्ही परत जाणार, पण येणार. आणि त्यांचा आमचा खूप घरचा संबंध आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाशी आमचा अगदी घरोबा जवळचा घरोबा आहे. आणि तसंच आमचे अर्थात मी सांगितलं की आमच्या लग्नाच्या वेळी हजर असलेले एक 3-4 चेहरे इथे आहेत. प्रकाश आते जो आता बोलला, माझा एक मित्र ज्यांनी अगदी आमच्या लग्नामध्ये म्हणजे आई वडील सुद्धा करणार नाही, आमचा चौघांचा ग्रुप होता. विजय जरा उभा राहा. आमच्या चौघांचा ग्रुप होता आणि त्यामध्ये ह्या चौघांच्यामुळे आमचं लग्न झालं. खरं सांगायचं अगदी माझा ब्लाऊज
शिवून आणण्याची सुद्धा जबाबदारी त्यांनी घेतली होती. आणि आदल्या दिवशी हळदीच्या दिवशी, कारण हिच्या घरून लग्नाचा विरोध होता त्यामुळे आई काही करायला तयार नव्हती, पण त्यांनी तिला घरी जाऊन तिला उचललं, म्हणजे घेऊन तो मावशीकडे आला. मावशीकडे म्हणजे अनिल देशमुख उभारा, तर त्याच्या आईकडे आला आणि त्याच्या आईने आमची हळद केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नाला गेलो. म्हणजे इतकं या लोकांनी सहभाग घेतलेला आहे आमच्या लग्नाच्या वेळी, त्यामुळे त्याबद्दल त्यांचे खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे. आणि आम्हाला बरं वाटतं की अशी माणसं ही आहेत इथे, आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा एक जगण्याची उमेद येते आणि आनंद होतो. मी एक छोटीशी कविता एक केलेली आहे 4 ओळीची, ते जरा वाचून दाखवतो. बघता बघता या संसाराची 5वर शून्य झाली पूर्ण, 5वर 1 जरी सुरू झालं तरी अजूनही नाही झालं जीर्ण. चढ उतार भरपूर आले, कसोट्याही झाल्या खूप, मन खंबीर त्यांना आम्ही घातला नाही कधीच धूप. दुःखाचंही फार वाईट वाटून कधीच घेतलं नाही, आनंदाच्या क्षणीही हुरळून आम्ही उतलो नाही, मातलो नाही. काय आहे काय नाही फालतू हिशोब कधी ठेवले नाहीत, आनंदाने जगता आले, दुःख फारसे कावले नाही. आनंद द्यावा आनंद घ्यावा, रामदासांच्या उक्तीप्रमाणे जे जे आपणास ठावे ते सकळास सांगावे, शहाणे करूनच सोडावे सकळ जन, हे आदर्श आम्ही समोर ठेवलाय. आणि जे जे आम्हाला माहिती आहे किंवा जे जे आम्ही लोकांना देऊन त्याच्यातून आनंद घेऊ शकतो, अर्थात आम्ही देतो तो आमचा पण स्वार्थ असतो, कारण त्याच्यातून आम्हाला सुद्धा आनंद मिळतो. त्यामुळे आनंद द्यावा आनंद घ्यावा, जीवनसूत्र हेच पाळले, खूप काही दिलंस देवा, आता एवढंच करशील ना, इथून पुढचं बोनस आयुष्य आरोग्य पूर्ण ठेवशील ना. धन्यवाद. तर असा आमचा हा जीवन प्रवास, आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आम्ही 50 वर्ष पूर्ण करतो आहोत, आणि तुम्ही आमच्या आनंदात सहभागी झाला आणि आमचा आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल खरोखरच परत एकदा आभार. आणि त्यासाठी ज्यांनी आता परिश्रम घेतले, मी माझ्या जावयांचं तर वर्णन केलं, म्हणजे नाव सांगितलीच आहे, जावई, दोन्ही मुली, त्याचबरोबर अथश्रीमधला जो स्टाफ, विशेषतः जयेश, नंतर मोहित, आमचा घरचा एक मेंबर किरण, यांनी गेल्या 2-3 दिवसात इतकी मेहनत घेतलेली आहे आणि सगळी तयारी केली. म्हणजे तुम्हाला खोटं रात्री 3 वाजेपर्यंत सगळे काम करत होते. त्या सगळ्यांचं खरोखरच मी कौतुक करतोय आणि त्यांच्याबद्दल आभार पण मानतोय. अर्थात त्याच्याशिवाय हा कार्यक्रम इतका चांगला झालेला नसता. मला वाटतं जास्त काही मी सांगणार नाहीये, तुम्हाला अनुभव आहेच आमच्या दोघांचा. आणि अथश्रीकरांचा मी एकदा आभार मानतो, कारण आम्हाला एवढ्या शॉर्ट वेळेत 2.5 वर्षात सगळ्यांनी आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे आणि एक आपल्या घरचा मेंबर म्हणून. धन्यवाद. जर का ते नसते तर निश्चितच हा कार्यक्रम होऊ शकला नसता, कारण आम्ही तर जस्ट इथं परवा संध्याकाळी चालू, आणि त्याच्यानंतर त्याच्या मागे जी टीम लागली होती पूर्णपणे आधीपासून तयारीला, आणि ते सगळं चालू होतं. खरंच थँक्यू तुमच्या सर्वांची. मी कोणाचं एकाचं नाव घेणार नाही, सगळ्यांचे मी इकडे धन्यवाद मानेन, कारण काम करणारे आणि कार्यक्रम अटेंड करणारे देखील तेवढेच महत्वाचे असतात. कारण आमच्या महाराष्ट्र मंडळाचा अनुभव आहे, निलांबरी महाराष्ट्र मंडळाची अध्यक्ष होती, मी महाराष्ट्र मंडळाचा 2 वर्ष सचिव होतो. तर आम्हाला अनुभव आहेत की कार्यक्रम निश्चित तयारी करणं जेवढे इम्पॉर्टंट, तेवढेच कार्यक्रम अटेंड करणारेही तेवढेच इम्पॉर्टंट असतात. सो त्यामुळे तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि स्पेशली मुंबईकरांचे जे एवढा लांबचा प्रवास करून, पावसाळ्यातून घाटातून एवढा प्रवास करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, हे दर्शवतं की त्या आईबाबा हॉलमध्ये तुमचा जो काही प्रेम, जिव्हाळा, आदर जो काही आहे तो निश्चितच अतुलनीय आहे. आणि तो असाच जिव्हाळा, प्रेम अजून वृद्धी करतो, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. एक पुढचा सोहळा जो 50 वर्षापूर्वीचा जो एक तुमचा
मंगलाष्टक होणार नाहीये, पण एक जस्ट स्मरणे म्हणून एक आपण हार एकमेकांना घालणार आहोत. तर मी किरणला प्लीज किरण टीमची आठवण करून देतो. सो त्याच अँगलनी आम्ही तो 50 गुलाबांचा हार बनवला आणि पुढच्या वर्षी 75 आणि त्याच्यानंतर 100 गुलाबांचा हार देखील आपण बनवूया निश्चितच. ओके, सो हा बाबा लग्नाची 50 वर्ष साजरी करताना मी आमच्या लग्नाच्या वेळी जे उपस्थित होते त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. विजय दाते, प्रकाश आणि गुलाब प्लीज आणि अनिल या चौघांनी स्टेजवर यावं आणि आम्हाला तो खरोखरच आनंद वाटेल की त्या काळाची ही पुनरावृत्ती झालेली आहे. एक फोटो होऊन जाऊ दे. सागर म्हणजे सागर, सागर म्हणजे रत्नाकर. तुझ्यासारखे प्रेमळ किनारे माझ्या आयुष्यात तुम्ही आहात, हेच माझ्या भावनांचे सागर. गेल्या 53 वर्षात अनेक मुली अर्थात आपल्या सहवासात येतात, पण कळत नव्हतं की ही बनी किती बनी. पण आता 50 वर्षानंतर निश्चितच मी सांगतो की हीच माझी कादंबरी. हा एक थोडंसं ताट मागे येतं. ceremony for the 50th anniversary of Ratnakar and Kadambari. Big round of applause. Congratulations, Ratnakar and Kadambari. Happiness had its fading ways but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart, congratulations and celebration. I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy. Thank you very much, everyone. It is indeed a memorable event and memorable journey for all of us. आम्हाला खूप अभिमान आहे. आज आई बाबा अथर्वशीचा एक धक्का आहेत आणि त्याबरोबरच त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर आलेल्या आपण सर्वांनी हा सोहळा इथे उपस्थित राहून अनुभवला. पुन्हा एकदा कपिल